नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे झालेल्या शासकीय ध्वजारोहणावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने वाद निर्माण झाला. या प्रकरणावर वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव यांनी तात्काळ आक्षेप घेत मंत्री महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात दक्ष पत्रकार संघ आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी गिरीश महाजन यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्द केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे. भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून 85% लोक ह्या ठिकाणी SC, ST, NT, VGNT आणि OBC ह्या महिला असतील, त्याच पद्धतीने पुरुष असतील, या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालं. परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही. त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी या ठिकाणी नाव घेतलेलं नाही, आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही, हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे. कारण की गांधीजींचा जो खून झाला तो गोडसेने खून केला आणि गोडसेने त्या ठिकाणी हिरवी चादर पांघरलेली होती की जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडली गेली पाहिजे होती. मग मला असं वाटतं आजचा गोडसे हा का? कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव न घेणं म्हणजेच या ठिकाणी BJPचा हा गोडसे, या ठिकाणी आम्ही त्याचा धिक्कार करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.